कच्च्या केळीपासून वर्षभर टिकणारे चिप्स कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. श्री शिवगुरु हर हर महादेव. मी शुभांगीचं विश्व या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथे मी भरपूर अशी कच्ची केळी घेतलेली आहे आणि ती आता आपण सोलून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तुरटीचा तुकडा टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये केळीचे चिप्स हव्या त्या आकारात पाडून घ्यायचे. तर चिप्स झाल्यानंतर लगेच आपल्याला ते वाफवून घ्यायचे. त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे भरपूर असं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, खाण्याचा रंग पिवळा आणि तुरटीचा तुकडा टाकलेला आहे. आता या पाण्याला छानशी उकळी आली की आपण जे चिप्स केळीचे बनवून घेतलेले आहेत ते चिप्स आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. 1-10 मिनटं याला वाफवून घ्यायचं आणि ते चिप्स हाताने तोडता येतील असे झाले की ते बाजूला काढायचे. हे चिप्स तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता, हवे तेव्हा तळून खाऊ शकता. केळीच्या चिप्ससाठी केरळाची केळी वापरली जाते, पण आपण ही नॉर्मल शेतामधील जी केळी आहे ना ती घेतलेली आहे. बघू शकता चिप्सला किती छान रंग आला आहे. तो हळद टाकायची नाही, खाण्याचा रंगच टाकायचा, जेणेकरून वाळल्यानंतर चिप्स हे काळे पडणार नाहीत. वाफवून घेतलेले चिप्स हे उन्हामध्ये वाळत घालायचे. 2 दिवस कडकडीत त्याला ऊन दिलं की हे डब्यामध्ये भरून ठेवायचे. तर तेवढ्या केळीपासून आपले एवढे सारे चिप्स झालेले आहेत. आता आपण हे चिप्स तळून बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल ओतून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये केळीचे चिप्स टाकून घेतले. छान असे चिप्स तळायचे. तळल्यानंतर बघू शकता किती छान चिप्स दिसत आहेत. हे चिप्स तुम्ही उपवासाला खाऊ शकता आणि तुम्हाला जर तिखट वगैरे किंवा मसाला टाकायचा असेल तरीही टाकू शकता. आणखीन चव वाढते त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू